आज संध्याकाळी गावकरी बसतो आम्ही आणि उद्याच्याला आपले पत्रकार बांधवांना बोलून घेऊन त्यांच्या समक्ष प्रेस घेऊन आपण कळवू पुढं काय. पण एक गोष्ट खरी आहे, ते काम केलंच म्हणणार. हां, त्यांनी काम केलं, त्यांचं कौतुक आहे, पण ते अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे फाडाफाडा. तुमचं लईच दमाने काम आहे ते. दमाने काम म्हणजे लईच असं ते रानात कामातलं असतात बघा, त्या टायमाला काठीण लोटा लागत काही तसंच काम आहे. लय दमाने मुद्दाम दमाने. तुम्ही मुद्दाम लोकांची मजा बघू नका. मराठ्यांचा संयम धरायचा किती दिवस. तरी मी शांत बसलो होतो या 2-4 दिवस काही बोललो नाही ना. कारण तिकडून मंत्री आमचे उदयजी सामंत साहेब बोलले. ते म्हणले मनोज जरांगे पाटील आम्ही मित्र आहेत बाबा, थोडा संयम धरा, सगळ्या मागण्या मान्य होणार आहेत, काळजी करू नका, मुख्यमंत्री साहेबांना बोलू नका. सल्ला ऐकला त्यांचा. आम्ही आजकाल तुमचे सगळेच मित्र आहे म्हणून सांगतात. मनोज जरांगे माझे मित्र आहे, सगळे मंत्री असतील, राजकीय नेते असतील. काय तुमचा धाक आहे एवढा? सगळेच म्हणतात मनोज जरांगेचे माझे चांगले संबंध आहेत, माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्या शब्दाला सन्मान दिला. त्यांनी सांगितलं विनंती बाबा मुख्यमंत्र्यांना बोलू नका, आम्ही सगळ्या मागण्या मान्य करणार. दिला सन्मान, केलं ना सहकार्य, गप्प बसलोत ना. त्याचा अर्थ उलटा काढत नाही बरं का, स्तुती सुद्धा केली, उलटा काढायचा नाही. हे बाकीचे माकडाईनी मी सामंत साहेबाचा सल्ला म्हणा, मित्रत्वाचा सल्ला मान्य केला. चला नाही बोलायचं, करणार आहेत ते. आता केल्यात, स्तुती केली की नाही? फडणवीस साहेबांची स्तुती केली, तुमचं कौतुक हे. फडणवीस साहेब पुन्हा सांगतो, हां तुम्ही ती शिंदे समिती कामाला लावली, पण तिला पळायला लावा, हा कक्ष लावा, निधी द्या, त्याच्यामध्ये सगळे मोडीलिपी अभ्यासक भरा, मनुष्यबळ कमी पडू देऊ नका, कक्ष स्थापन करा, हे तुम्ही सगळं गॅजेट पाठीस लागू करा. हे सगळं तुम्ही बोलताय. पण आता शिंदे समितीला तुम्ही भेटणार का? भेटणं आवश्यक मला तरी वाटतं की तुम्ही जाऊन त्यांच्यासमोर भूमिका व्यवस्थित मांडा. ते 4-5 महिने जे भेटलेले ते अत्यंत महत्वाचे, त्यासाठी तुमची भेट तिथं गरजेची आहे. हा, समितीशी चर्चा करूयात, त्यांच्याशी भेट घेऊन. त्यांना आता संभाजीनगरला मराठवाड्याच्या दौऱ्यावरती ते आले, तर त्यावेळेस भेट घेऊन आपण सगळे त्यांच्याशी पण यावेळेस चर्चा करणार. पण 2 मागण्या फडणवीस साहेबांनी मान्य केल्यात, तर राहिलेल्या त्या 2 लगेच सगळ्या ज्या 4 ठरलेल्या त्याची अंमलबजावणी तात्काळ म्हणजे लगेच. हां, तरी बी आठवडाभरात करा. तुम्ही म्हणता पुन्हा उपोषण, पुन्हा दान, मग आपण पुन्हा सुरू होणार. आपण गप्प बसत नसतो, समाजापेक्षा आपल्याला मोठं कोण नाही. हां, तुम्ही माझ्या समाजाला जवळ करा, त्याच्याशी बेमानी गद्दारी करू नका. हे समाज तुम्हाला फडणवीस साहेब कधी कमी पडून देणार नाही. इमानदार जात जर कोणची असेल तर ही मराठ्यांची. हां, तुम्हाला कधीच कमी पडणार नाही ही जात. पण तुम्ही जर आडव्यास शिराल तर ही जात सोडणार नाही. पाटील साहेब, मध्यंतरी तुम्ही पुन्हा टीकेचे धनी झाला होता. तुमच्या मेहुण्यावर तडीपारीची कारवाई झाली, त्यावर बरीच टीका तुमच्यात झाली. नेमकं काय संबंध आहे बरं तुमचा? ते सख्खे मेहुणे आहेत का दुरून पाहुणे आहेत? अरे मी ना तुम्हाला क्लिअर सांगतो, ते विषय माझ्यासाठी त्या दिवशी संपलेला आहे. हां, कारण काही संबंध नाही ना. हे बघा, मी एक असा माणूस आहे की मी त्या टोळीसारखा नाही, धनंजय मुंड्याच्या टोळीसारखा नाही. चुकीला आपण कधी समर्थन करत नाही. मोर्चा काढा का त्यासारखा, रास्ता रोको, आंदोलन. हे बघा, माझ्याकडं क्लिअर आहे. मी तुम्हाला ऐकत नाही, मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही, तुमच्या बाजूने येत नाही, मी समाजाच्या बाजूने राहतो. मग आता अशाला काय करावं लागतं? तर बदनाम. तुम्ही कितीही डावराचा रे बदनाम करायची. मी एक असा माणूस आहे की आईवडिलांना सुद्धा समाजाच्या व्यासपीठावर खाली उतरलेला आहे. घरी गेल्यावर तुमचं पोरग ते पाहुणे रावळे फिवळे कुठं काढता तुम्ही, आणि सगळं राज्यच पाहुण्याचं आहे, पूर्ण राज्यच पाहुण्याचं आहे. उद्या त्याला मग मला असं म्हणतात पाहुण्यासाठी आरक्षण मागवतो, बंद कर मागायचं. समाजाचे काय व्यवसाय आहेत याच्याशी मला नाही देणं घेणं. मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतो फक्त. हां, पाहुणेन रावळेन फिवळेन हे कुडं राहिले. माझं म्हणणं काय होतं, पहिल्या दिवशी प्रेस बघा तुम्ही. तुमचं दुसरं काय असेल ना तिकडे ते चौन का मराठा आंदोलक म्हणून कोणाला नोटीस द्यायची नाही. कारण तुम्ही एकीकडून म्हणता केस मागायची आणि दुसरीकडून नोटीस काढणार. मराठा आंदोलक म्हणून तुम्ही माझ्या मराठ्यांना राज्यातल्या त्रास द्यायचा नाही. त्यातले बरेच आंदोलक म्हणून सुद्धा तुमच्या आजूबाजूला होते, मी सुद्धा बघितलेलं आंदोलनात होते. मी काय सांगितलं तुम्हाला की मराठा आंदोलक म्हणून तुम्ही केसेस मागे घ्यायचं ठरवलेलं आहे. ही कोणचा डाव? मग तुमचं दुसरं काय असेल ना तुम्ही चावून खाणार आहे.
तुम्ही चावून खा, मला काय घेणं पडलंय? कोण पाहुणे कोण रावळे कोण कुठं काय होतो तुमच्या माझ्यासारखं आणि करतो समाजाचं वाटलं. मग मला समाजापेक्षा मोठं कोण नाही. आपला बाप मायबाप समाज, देव समाज, समाजाच्या लेकरासाठी काम करणार, समाजाचे व्यवसाय काय आहेत हे बघून जर नातेवाईकाचे असले तरी काय घेणं. अरे काय नातेन गोतेन सगळं गोतेचं सगळं महाराष्ट्र आहे ना, मराठी सगळे पाहुणेच आहेत ना. पण पाटील, तर बरेच लोक दचकले की तुमच्या मेहण्याचं आडनाव खेडकर बघून. मी काय सांगितलं तुम्हाला, मला त्या हे बघा पुन्हा पुन्हा तेच विषय नको की मी कुठल्या गोष्टीचं चुकीचं कधी समर्थन करत नाही. त्यामुळं ह्यो विषय कुणी हाताळूच शकत नाही. हा, यांच्यासारखं नाही करणार हो. खुनं करून बलात्कार करून चोऱ्या करून खंडाण्या मागून मोर्चे काढायला समर्थन करणारी मराठी नाहीत. चुकीचं समर्थन कधीच करत नाहीत आम्ही, हे लक्षात ठेवा. कधीच, आणि करणार बी नाहीत. माझं म्हणणं आहे, मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्यांना नोटिसा नाही देऊ शकत या राज्यात कोणालाच. कारण मागं घ्यायचं म्हणता आणि एकीकडून स्टाईल दाखविता. सहन नाही करणार. मराठा आंदोलकावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही, खपून घेणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं मुख्यमंत्री. हा, तुम्ही काम करा, आम्ही कौतुकच करणार. आमचं तुमचं शत्रू. तुम्हाला आकापर्यंत लोकांनी बोललेलं आहे की यांचा आका मनोज जरांगे, जसं तिकडे सुद्धा त्या प्रकरणामध्ये यांचा आका हा शब्द तुम्हालाही वापरला गेला. अरे समाजाला माहिती आहे पोरग काय. जीव पिळून घेतलाय समाजासाठी, पिळून. हो, पिळून घेतला, पिळून. आम्ही कधी पण चटणी भाकरीला मोथाला असणाऱ्यासारखं लोक आहेत. पिळून घेतलेले स्वतःला समाजासाठी. तुम्ही किती माझ्यावर आरोप करा, किती बदनाम करायचा प्रयत्न करा तुम्ही, मी समाजाचं आंदोलन सोडू शकत नाही. यांचं एवढंच म्हणणं आहे फक्त, आंदोलन सोडून दे, मागण्या करू नको. आणि मला तर तेच पाहिजे समाजाचं, कारण याचा समाज मोठा होणार आहे माझा. एक जण मोठा करून पापाचा धनी नाही होऊ शकत मनोज जरांगे. आज हजारो पोरं नोकऱ्याला लागायला लागले. मी पोराचा चेहरा नाही बघत त्या नोकरीला लागलेल्या, त्याच्या आईबापाचा चेहरा बघतो. इतका आनंदी की भयंकर आनंदी. पोट्टे आमचे नोकऱ्याला लागायला लागलेत कचाकच. आता सास थोडे दिवस झालेत आरक्षण मिळालं. ते समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. 5 वर्ष थांबा तुम्ही आणखी. आत्ता मिळाले आरक्षण, 5 वर्ष थांबा. सगळे पोरं कोणकडं नोकऱ्याला. हे काम करायचंय मला, तेव्हा आनंद बघायचा आहे. हे असले काय हो, सगळं महाराष्ट्रात पाहुणे येतं, पाहुणे रावळे, तुम्ही कुंकडचं जोडीत आणन, काही देतान चिटकून, ठेव झाला आमकान, तेव झाला तामकान. उद्या त्याला मग तुम्ही आता बैल ऐकणारा व्यापारी येतं, ते दे म्हणते ती चांगला नाही, ह्यो चांगला नाही. मी समाजाचं काम कल्याणासाठी करत बसू का? हे असे कोणत्या समाजाचे व्यवसाय नीट येतं असं नसतं. कोणी समाजाचं बघून व्यवसाय काय हे बघून नसतं करत. आपलं कर्तव्य आपण पार पाडत असतो. आपण समाजाशी प्रामाणिक आहे. सगळा जीव पिळून घेतलाय मी. फक्त हाडकं राहिले त्या मनोज जरांगेच्या अंगात, फक्त हाडकं. ह्या समाजासाठी, ह्या समाजाच्या लेकरावर आनंद बघायचा म्हणून. आत्ता एक पोखरी म्हणून आहे गेवराई तालुक्यात, तिथला एक मुलगा आला होता वडला सकट इथं. पूर्ण कदरून गेले होते. शेतीत कष्ट करून पोरं शिकू वाटतच नव्हतं नोकरी लागत. बाप रडत होता, पोखरीचा रडत होता सारखा आनंदानं. मग पोरग शेवटी अधिकारी झालं. अरे हे मला घराघरात स्वप्न बघायचं. त्यासाठी जीव असा वाकून घेतलाय मी पुरा. मी व्याकुळे, प्रचंड वेदना आहे शरीरात माझ्या. याच्यासाठी नाही, तुम्ही मला बदनाम करायला लागले, काही सापडून कुठं सापडाना म्हणून, आणि विनाकारण मराठा आंदोलकाच्या नावाखाली तडीपारी करून किंवा ते नोटिसा देऊन तुम्ही मला बदनाम करायले विनाकारण. हे बघा, मी काय समाज सोडित नाही गड्या. तुम्ही काही करा, आता रोखत नाही ना मी तुम्हाला. तुम्हाला बदनाम करायसाठी षडयंत्र असणार. मी हटतच नाही. मी म्हणतो मग अरे मी कुटुंबाला समाजासाठी जवळ करत नाही राव. 2.5 वर्ष माझं कुटुंब रस्त्याकडे बघत होतं. आता तरी दिसन, मग तरी दिसन, आता तरी दिसन. हे सत्य. एवढा आठवण येत नाही पाटील तुम्हाला घरची? कठोर काळजाचा आहे मी. एवढा समाज काहीच येत नाही आठवण. समाज कोण आहे माझा? समाज नाही माझं कुटुंब. समाज नाही कुटुंब. एक बाप सुखी ठेवी, एक आई सुखी ठेवी, बायको पोरं सुखी ठेवी. हे समाज कोण आहे? हे माझे मायबाप नाहीत. लेकरांनी किती वाटाकडे बघू द्या. कुटुंबावर कमी प्रेम करतो इतकं समाजावर प्रेम करतो. अरे तुम्ही धुडके आहे हो. तुम्ही काय बदनाम करणार आहे तुम्हाला? या समाजासाठी कमरेवर हात देऊन चालायला लागतं मला. आत्ता पण कमरेवर हात देऊन चालायला लागतं. पायऱ्या 4 चढायला सुद्धा अंग थरथर कापतं माझं.
अंगात रक्त नाही, फक्त अडकं आहे या समाजासाठी. आणि समाजाचे लेकरं फक्त मला अधिकारी झालेले बघायचे. तुम्ही आणखी 5 वर्षात बघा मग कसे लेकरं नोकऱ्याला लागायचे. सोपं नाही. तुम्ही काय बदनाम करता रे मला. मी या समाजापासून हटल. आयबीन लोकमतला जाहीर सांगतो, समाजाच्या पायावर प्राण ठेवलेला आहे, पठ्ठ्याने जीव ठेवलेला आहे. त्यांच्याच पायावर मारणार आणि इमानदारीनंच मारणार. गद्दारीन बेमानी करून समाजाशी कधीच मारणार नाही. हो, हे आपलं वाक्य आहे मराठा समाजासाठी. या लेकराबाळ माझे कष्ट करते समाजाचे, मायबाप कष्ट करते, त्यांचं स्वप्न साकार करायसाठी उठलेलो मी. एक कुटुंब माझं सुखी करायसाठी उठलेलो नाही मी. पाहुणे रावळे तर लांबचा भाग आहे. आणि हे राज्य मराठा जेवढं आहे ना, 6-7 करोड मराठी, हे सगळे पाहुणेच आहेत आम्ही. मला त्यांच्याकडे बघून काम करायला लागतं. तुम्ही काही प्रयत्न करा, शेवटपर्यंत याच्यातून आवाज ज्या दिवशी मरल ना, या शरीरातून फक्त इमानदारी प्रामाणिकपणाचा आवाज निघल. या रक्ताला कधीच गद्दारी शिवणार नाही या पठ्ठ्याचे. समाजाचे लेकरं तुम्हाला येशीत बसलेले दाखवेल, सुखी झालेले, आनंदी झालेले दाखवेल, श्रीमंत झालेले दाखवेल, IPS IAS दर्जाचे अधिकारी बनलेले दाखवेल. यांनी शेवटी फडणवीस सरकारने गोळ्या जरी घातल्या ना, म्हणून जरा हटतच नाही समाजापासून, समाजच उंचीवर नेणार.